च्या नरकासुराला मृत्यूदंडच. 1 मे 2026 महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भार तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. अवघ्या 3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना समोर येताच राज्यभर संतापाची लाट उसळली आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, त्या नराधमाला फाशी कधी होणार? 1 मे रोजी चिमुरडी आजीच्या घराजवळ खेळत होती. तेवढ्यात गावातील 65 वर्षीय भीमराव कांबळे याने तिला खाऊ आणि वासरू दाखवण्याचे आमिष दाखवून एका गोट्याकडे नेले. तिथे तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या करून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. काही अल्पवयीन मुलांनी आरोपीला चिमुरडी सोबत गोठ्याकडे जाताना पाहिल्याचे सांगितले. यात साक्षी आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे भीमराव कांबळेला अटक करण्यात आली. घटना समोरून आल्यानंतर नसरापूर, भोर आणि राजगड परिसरात बंद पाडण्यात आला होता. मोर्चे निघाले, रस्ते रोको आंदोलन झाले. पीडित कुटुंबाने स्पष्ट भूमिका घेतली, आम्हाला फक्त फाशी हवी, त्या नराधमाची फाशी हवी. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही कठोर शिक्षेची मागणी केली होती. सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या 52 दिवसात पुरावे, साक्षी आणि युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात वेगाने चाललेल्या महत्वाच्या खटल्यांपैकी हा एक खटला ठरला. 20 जून 2026 रोजी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला अपहरण, लैंगिक अत्याचार, हत्या या सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले. 25 जून 2026 रोजी विशेष न्यायालयाने शिक्षा मात्र 29 जून रोजी जाहीर करण्याचे न्यायालयाने सांगितले होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी आरोपीला विचारले, तुला काय शिक्षा द्यावी, तूच सांग. आरोपीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद फेटाळून लावला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, सरकारी वकिलांनी पीडिता पूर्णपणे असहाय्य होती. गुन्हा अत्यंत क्रूर होता. आरोपीमध्ये सुधारण्याची शक्यता बिलकुल नव्हती. हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे. म्हणून आरोपीला मृत्यूदंड द्यावा अशी मागणी करण्यात आली. 29 जून 2026 अखेर निकालाचा दिवस उजाडला. विशेष न्यायाधीश S.R. साळुंके यांनी हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे नमूद करत आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावली गेली. हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे, म्हणून आरोपीला मृत्यूदंडच द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की या प्रकरणातील क्रौर्य इतके भीषण आहे की फाशीची शिक्षाही अपुरी वाटते. मृत्यूदंडाची अंमलबजावणी होण्यापूर्वी उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक असते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी आरोपीला जन्मठेपकी फाशी यावर शिक्कामोर्तब होणार होता. अखेर राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या 58 दिवसामध्ये खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकालावर शिक्कामोर्तब झाला. आज अंतिम निकाल वाचून दाखवताना न्यायाधीशांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. या प्रकरणात आरोपी विरोधात सबळ पुरावे आहेत. सगळे बिंदू जोडण्यात, तपासण्यात यंत्रणांना यश आले आहे. त्याला माफी देण्याचे काहीही कारण नाही. त्याचा पूर्व इतिहास गंभीर आहे. स्वतःची वासना समवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आरोपीला भीती नव्हती. त्यामुळे अशा प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याचे सांगत नराधम भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराने खून केल्या प्रकरणाचा खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्यायालयाच्या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठीही पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणामुळे न्यायालय परिसरात अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2), अपहरण 64 व 65, बलात्कार 103 आणि खून 74, विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणे 140(1) यांसह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या पोक्सो कलम 4, 6, 8, 12 या कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या सर्व कलमानुसार भीमराव कांबळेवर असलेले आरोप सिद्ध झाले आहेत आणि अखेर त्या चिमुरडीला 58 दिवसांनी म्हणजेच 29 जून 2026 रोजी न्याय मिळाला.